तर आमच्या मॅच अँड मसाला या शोमध्ये तुमचं स्वागत आहे. T20 वर्ल्ड कप सुरू आहे. टीम इंडिया चांगला परफॉर्म करते, तिन्हीपैकी 3 मॅचेस जिंकत क्वालिफाईड झालेली आहे. त्यामुळे आज आपण थोडं टीम इंडियाला बाजूला ठेवून ओव्हरऑल वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कपमध्ये झालेले मोठे उलटफेर अर्थात मोठ्या टीमला धक्के बसलेत यावर चर्चा करूया. पराग माझ्यासोबत आहे. पराग, वर्ल्ड कप एकदमच वेगळा चालू आहे. म्हणजे आपण IPL बघितली, त्यात मोठे रन्स होत होते, 200 रन्स तर नॉर्मल झाले आणि ते 120 होताना पण नाकीनं येत आहेत. असं म्हणजे ओव्हरऑल सगळं काही बदललंय. सोबतच ज्या टीम वाटत होत्या की आरामात सुपर 8मध्ये जातील, त्यातल्या बऱ्याच टीमवर आता संकट आहे. म्हणजे न्यूझीलंड ऑलरेडी बाहेर गेलेली आहे, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड हे बाहेर त्याच्या मार्गावर आहेत. असं ओव्हरऑल सगळं एकदमच वेगळं होताना दिसतंय. काय वाटतं वर्ल्ड कप बद्दल एक फॅन म्हणून? जे आता तू बोललास की वर्ल्ड कपमध्ये यावेळी तर 120 रन होताना पण नाकीनं येतात. पाकिस्तानच्यावर बघितले, अमेरिकेने कशी त्यांना सुपर ओव्हरमध्ये 5 रनच्या फरकाने हरवलं, कमी रनाने हरवलं आणि त्यामुळे आता पाकिस्तानवर बाहेर पडण्याची नामुष्की आली. येऊ शकतात हो आता. हा म्हणजे जर आजची मॅच जर आयर्लंड हरते तर आज तर कन्फर्म पाकिस्तान बाहेर जिंकून 3 मॅच जिंकून पाकिस्तान बाहेर जाईल. आणि दुसरीकडे अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं दुसऱ्या ग्रुपमध्ये, त्यामुळे आता न्यूझीलंड तर बाहेर गेलेली. अफगाणिस्तान 3 आणि वेस्ट इंडिज 3 पैकी 3 मॅच जिंकत 2च टीम एका ग्रुपमध्ये क्वालिफाईड होणार. त्यामुळे न्यूझीलंडच्या 2 मॅच अजून शिल्लक आहेत, तरी पण ते ऑलरेडी बाहेर गेले. त्यांना ती अफगाणिस्तान विरुद्धची मॅच खूप महाग पडलेली आहे. सेम इंग्लंडचं पण अवस्था आहे. ऑस्ट्रेलिया बरोबर 1 मॅच हरले आणि त्याच्यामुळे आता एक मॅच त्यांची वॉशआउट झाली स्कॉटलंड बरोबरची आणि आता त्यामुळे राहिलेली मॅच त्यांना जिंकायची आणि त्यासोबतच स्कॉटलंडला आपल्या दुसरी जी मॅच आहे ती हारायची, तरच इंग्लंड पण आज जाईल. पाकिस्तानचा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, USA पाकिस्तानचा विषय जो आहे. बांगलादेशही तसंच झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल असं वाटून येते आणि आता त्याच्यामुळे हा वर्ल्ड कप पण एक क्रिकेट फॅन म्हणून भारी वाटतं. म्हणजे ज्या वाटलेल्या त्या टीम पुढे जाते, त्यामुळे जरा असं इंटरेस्ट वाढलाय. या T20 वर्ल्ड कपमध्ये जसे मोठे उलटफेर होत आहेत तशी उद्या आपली मॅच कॅनडा बरोबर आहे. तर मला असं डाऊट होतोय की कॅनडा पण असंच उलटफेर करेल. म्हणजे USA विरुद्ध त्यांनी 190+ रन मारली. USAची बॉलिंग चांगली आहे, जी पाकिस्तान आपल्याला दोघांना अवघड येईल त्याच्या विरुद्ध. आणि प्लस उलटफेर होण्याचा अजून एक चान्स असा आहे की जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण ऑलरेडी क्वालिफाईड झालो, त्यामुळे ही मॅच आपल्याला एक प्रॅक्टिस मॅच असेल. सोबतच आपण 15 प्लेयर्स घेऊन आले, त्यातल्या चहल, कुलदीप यादव, संजू सॅमसन, यशस्वी यांना अजून एकही चान्स नाही मिळाला. त्यामुळे कदाचित या मॅचमध्ये त्यांना ट्राय करू शकतात आणि असं करायला हवं म्हणजे मला तरी वाटतं. कारण की मग त्यांना आणलंय तर त्यांना ट्राय कधी करणार, त्यांचा परफॉर्मन्स कधी आपल्याला करणार. जसं कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललो की वेस्ट इंडिजचे पिचेस स्पिनिंग ट्रॅक असणार आहे, तिथे आपल्याला चहल, कुलदीप यादव यांची गरज लागणार आहे. पण त्याआधी त्यांना एक मॅच खेळवायला हवी डायरेक्ट महत्त्वाच्या मॅचमध्ये उतरवण्यापेक्षा. पण ओव्हरऑल आता म्हणजे टीम इंडियाच्या काही प्लेयर्सचा परफॉर्मन्स बद्दल काय वाटतंय, त्यामुळे चहल, कुलदीप यादव, यशस्वी, संजू यांच्यातलं कोणाला आत आणायचं असेल तर बसवायचं कोणाला? काय म्हणजे परफॉर्मन्सवर तू आता जर आपलं सगळ्याचे 11 प्लेयर्स काढलेस, 11 प्लेयर्सचे जर सगळे परफॉर्म बघितलेस तर पहिल्या ओपनिंगमध्ये फक्त रोहित शर्माने 50 केली आहे. विराट कोहली अजून पण 1 किंवा 0 आउट आहे. तिन्ही मॅचमध्ये त्याने 10च्या पुढे गेलेलाच नाही. तू जर 3rd नंबरला येशील तर आपला रिषभ पंत आहे. रिषभ पंतने पण चांगली कामगिरी करतोय. तोच एक कन्सिस्टंट प्लेअर वाटतोय की तो रेग्युलरली खेळतो. तिन्ही मॅच खेळला. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवने मागच्या मॅचमध्ये अमेरिकेच्या मॅच बरोबर प्रूव्ह करून दाखवली की तो खेळू शकतो, म्हणजे कन्सिस्टंटली खेळू शकतो. 2 मॅच त्याला परफॉर्म नाही करता आला, पण तिसऱ्या मॅचमध्ये त्याने 50 करून परफॉर्म करून दाखवला. त्यानंतर आपला तो शिवम दुबे येतो. शिवम दुबेने इतका त्यांचा कॉन्फिडन्स वाटत नव्हता, म्हणजे बॉलिंगमध्ये पण त्याचा कॉन्फिडन्स वाटत नव्हता. पहिलीच ओव्हर दिली, त्याला 11 रन मारले, पण तरी पण त्याने बॅटिंगमध्ये थोडासा कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न केला. सूर्याला साथ दिली. अजूनही त्याच्यामध्ये तू मिडल ऑर्डरला बघितलंस, अक्षर पटेल आणि जडेजा. अक्षर पटेलला चांगली कामगिरी करते, ते बॉलिंगमध्ये पण करतोय, बॅटिंगमध्ये पण करतोय, पण अजून जडेजाला फॉर्म त्याचा काय झाला नाही, गवसलेला नाही फॉर्म त्याचा. तर यासाठी आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. जडेजा जो स्पिनचा ऑप्शन घेऊन येतो, ऑलराऊंडर घेऊन येतो, त्या बदली चहलला एकदा ट्राय करावं लागेल आपल्याला. बॅटिंग थोडीशी कमी होईल. कारण आता बघितलं आपण तर जडेजा फक्त नाव पुरतात आहे, कारण की त्याने अजून बॅटिंग पण त्याची एवढी खास झाली नाही. म्हणजे तो ज्या शैलीने खेळायचा, IPL मध्ये खेळलाय त्या शैलीने अजून पण बॅटिंग झाली नाही त्याची, ना बॉलिंग झाली त्याची. ते झालं. आणि आपण तसं मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो की विराट कोहली ओपनिंगला येतोय आणि त्याचा परफॉर्मन्स खराब झालाय. तो पण मुद्दा आहेच आहे. आणि त्या मुद्द्यावर आजच्या मॅचमध्ये तरी टीम इंडिया चेंज करणार का? म्हणजे यशस्वीला आत आणून कोहलीला 1 टर्नशी खाली एक कमी करत मधला कुठला तरी शिवम दुबे किंवा जडेजाला थोडीशी विश्रांती देऊन यशस्वीला आत घेणार का? असं घेतलं तर कदाचित
विराट आणि यशस्वी दोघांचा फायदा होऊ शकतो. यशस्वीला मॅच खेळायला मिळू शकते. विराट 1 डाऊन येऊन कदाचित चांगली परफॉर्म करू शकतो. आता हे होणार का हे तर येणाऱ्या मॅचमध्ये उद्या जी मॅच आहे आपली कॅनडासोबत तेव्हाच कळेल. तर तुम्हाला काय वाटतं टीम इंडियामध्ये ऑफकोर्स बदल व्हायला हवे का, आणि मोठ्या उलटफेर जे होत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.